राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण आहारात 1800 कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे। तर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे। शालेय पोषण आहार म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना जी केंद्र सरकारची योजना आहे, त्यामार्फत त्यांना पोषण आहार दिला जातो। मुख्यमंत्री महोदयांनी हा जो घोटाळा शालेय पोषण आहाराचा जवळपास 1800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे, त्या ठिकाणी हिरवा वाटाणा टेंडरमध्ये असताना साधा वाटाणा म्हणजे पांढरा वाटाणा तिथं सप्लाय केला गेलेला आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या जे दोषी आहेत हे दोषीवर कारवाई करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।